घेते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कवी वर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे चिंती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी भावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश. श्री ज्ञानेश्वर माऊली की जय. काही सुरू आवाज येतोय का? हो हो, येतोय येतोय. हा हा. ओव्या चालू करते. हो हो. चालू करते. मग हं. राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारी जो, कृष्ण सांगती जो योग रूप. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, पाचव्या दंश दाखविलेला जो योग रूप अभिप्राय कृष्ण अर्जुनाला सांगतील तो ऐका. सहजे ब्रह्मरसांचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, गीतेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मरसांचे पारणे केले, त्याच समयास आम्ही सहजगत्या पाहुणे प्राप्त झालो. तैसी दैवाची थोरी नेणी जे, जैसे तान्हेलिया तोय सेविजे, गीतेची चवी करुनी पाहिजे तव अमृत आहे. दैव किती थोर आहे हे कळत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुची पाहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे कळावे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते. तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे, कारण मिळण्याचा संभव नसता ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे. ते हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारित नाही. तया संजया येणे बोले, रायांचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमाराची या. या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने यावेळी घेरले आहे असे कळून आले. हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये. हे लक्षात येऊन संजय मनातच हसला व आपल्याशी म्हणाला, हा म्हातारा मोहाने अगदीच कामातून गेला आहे. एरवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे. परी ते तैसे कैसेनी होईल, जाणत्यदा कैसे पाहेल, देवीची येरूसे घेईल म्हणोनी बिहे. पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार, जन्मांधाला कसे उजाडेल. पण ही गोष्ट धृतराष्ट्रास तशी उघड सांगितली तर तो मनात रोष ठेवी, म्हणून संजय उघड बोलण्यास भ्याला. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला, जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा. पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे आनंदित झाला. तेणे आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेसी बोलणे घडेल तया. त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल. तो गीते माझी षष्टीचा प्रसंगू असे आयणीचा, जैसा अक्षरार्णवी अमृताचा निवाडू जाहला. ते संजयाचे 6व्या अध्यायातील बोलणे हा चातुर्ययुक्त प्रसंग आहे. ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रातून अमृताची निवड झाली, तैसे गीतार्थांचे सार, जे विवेक सिंधूंचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. त्याप्रमाणे हा 6वा अध्याय गीतेच्या अर्थांचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे, अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्यांचे खुले केलेले भांडारच होय. जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथुनी गीतावल्लीचे ठाणे,
प्ररोहो पावे. जो मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे, ज्यांचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्या गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे. तो अध्याय हा 6वा. परी साहित्याची या बरवा, सांगी जेल म्हणून पतिसावा चित्त देऊनी. असा हा 6वा अध्याय आहे. शिवाय तो अलंकारांनी सजवून सांगितला जाईल म्हणून लक्ष देऊन ऐकावा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते ती पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माझे हे प्रतिपादन मराठी भाषेत आहे हे खरे, परंतु लीलेने अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकील अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन. जिये कोवळी केचीने पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळांचे वीक मोडे जयाचेनी. ज्या माझ्या अक्षरांच्या कोवळेपणाच्या मानाने पाहिले असता सुस्वरांचे निरनिराळे राग कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बल नाहीसे करील. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. ऐका रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियामध्ये परस्परात भांडण लागेल. सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमुचा, घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल. सहज पाहिले तर शब्द शब्द हा केवळ कानांचा विषय आहे, परंतु जिव्हा म्हणेल की हा शब्द माझा रसविषयी आहे, नाकाला असे वाटेल की या शब्दांच्या योगाने मला सुवास मिळावा, तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास होईल. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. या बोलण्याचा ओघ असा आश्चर्यकारक आहे की तो पाहिला असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील हे आम्हाला रूपविषयांचे कोठारच उघडले आहे. चेत संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया. संपूर्ण पद जेथे तयार होईल तेथे त्याच्या भेटीकरिता अंतःकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास बाहुही पुढे सरसावती. ऐशी इंद्रिये आपुलाली या भावी, झोंबती परी झोंबती झोंबती परी तो सरिसेपणेची बुजावी, जैसा एकला जग जग जेववी सहस करू. याप्रमाणे इंद्रिय आपल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दांना लगट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखेच समाधान करील. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य सर्व जगाला आपल्या सहस्त्र किरणांनी जागे करतो, तैसे शब्दांचे व्यापकपण देखिजे असाधारण. पाहतया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. त्याप्रमाणे शब्दांचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे. त्याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्याला यात चिंतामणी सारखे गुण दिसून येतील. हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरली, ही प्रतिपती मिया केली निष्कामासी. हे राहू द्या, असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूप पक्वाने वाढलेली आहेत. अशी ही ग्रंथरचना रूपी मेजवानी मी निष्काम पुरुषांना केली आहे. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरुनी जेवी तयासीची फावे. आता नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी एक ठाण दिवा करून जो इंद्रियांना न कळता जेवतो उपभोग घेतो, त्यालाच कैवल्य रूप पक्वानांचा लाभ होतो. जेथ श्रवणाचे निपांगे, वीण श्रोतया व्हावे लागे, हे मनाचे निजांगे भोगी जे गा. या मेजवानी करिता श्रोत्यांना श्रवणेंद्रियांचा पंगिस्तपणा टाकावयास पाहिजे. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे. आहाच बोलाची वाली फेडीजे, आणि ब्रह्माची याची आगा धडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून
आत ब्रह्मरूपी अर्थ आहे, त्याच्याशी तद्रूप व्हावे, नंतर सुखामध्ये सुखाने रंगून जावे. ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोग जाईल, एरवी आघवी गोठी होईल मुकया बहिरयाची. याप्रमाणे चित्ताला जर हळुवारपणा येईल तरच माझ्या निरूपणाचा उपयोग होईल, नाहीतर मुक्या बहिऱ्याच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल. परी ते असो आता आघवे, नलगे श्रोतयांचे कडसावे, जे येथ अधिकारी स्वभावे, निष्काम काम. परंतु ते आता सर्वच राहू द्या, श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण या विषयात सहजच निष्काम अंतःकरणाचे लोकच अधिकारी आहेत. जी ही आत्मबोधाची आबडी केली स्वर्ग संसाराची कुरुडी, देवांचुनी येथींची गोडी नेणती आणिक. ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने संसार व स्वर्ग हे ओवाळून टाकले आहेत, त्यांच्या वाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजू शकत नाही. जैसा वायसी चंद्र नोळखीजे, तैसा ग्रंथू हा प्राकृती नेणीजे, आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोरांचे. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांस हे प्रतिपादन समजणार नाही, आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गावो, म्हणून बोलावया विषय पहावो विषये नाही. त्याचप्रमाणे ज्ञानवानांचा हा विषय आहे, आणि अज्ञानी लोकांना तर हे अनोळखींचे ठिकाण आहे, म्हणून पहा याविषयी फार बोलण्याचे कारण नाही. परी अनुवादला मी प्रसंगे, ते सज्जनी उपहासावे लागे, आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो, ते संतांनी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे काही सांगितले ते सांगतो. ताई आपण थांबूयात का इथे? हो, बर, 2 ते ठीक आहे 3. दादा. हा, 2 ते 3 बर, राहिलेत बहुतेक चालेल. दादा. हा, 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 38 म्हणजे ती 31 झालेले भगवान आहे. वाचपासून दुसरं सुरू होईल. चालेल हा, चालेल. वाचू का? वाचू? हो हो, वाचा. अच्छा. ते बुद्धी ही आकळिता साकडे, म्हणूनी बोली विपाये सापडे, बरी निवृत्ती कृपादीप उजिडेले देखेन मी. ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचित सांगता येईल. तरी पण माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहिन. जे दिठीहीन शविजे, ते दिठीविण देखिजे, जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञान बळ. जर अतिंद्रिय ज्ञानांचे बळ प्राप्त होईल, तर जे दृष्टीला दिसत नाही ते डोळ्यांशिवाय पाहता येते. नातरी धातू वादाहीन जोडे, ते लोहींची पंधरे सापडे, जरी दैव योगे चढे परिसू हाता. दैवशात परीस जर हाताला येईल, तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. तैसी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय वापू नोहे, म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. त्याप्रमाणे जर सद्गुरूंची कृपा होईल, तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही. ज्ञानदेव म्हणतात, माझ्यावर ती कृपा अलोट आहे. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपांचे रूप दाबिन, अतिंद्रिय परी भोगविन, इंद्रिया करवी. त्या सद्गुरु कृपेच्या आधारावरच मी व्याख्यान करीन, व माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्मांचे स्पष्ट रूप दाखवीन, आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे, तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना येईल असे मी करीन. ऐका यश श्री औदार्य, ज्ञानवैराग्य ऐश्वर्य, साही गुणवर्य नाही, वसती जेथ. आपण इथे थांबूयात आता. आता हे भगवान श्री अच्छा, भगवान ठीक आहे. वाचे आहे ना, म्हणजे भगवान काय हा नाही, म्हणतात अजून एक आपण हे घेऊया. आपण अजून उद्या एक घेऊयात घेऊया. आता. बरं, ठीक आहे. 37 पर्यंत थांबली मी. हो हो 37वा ओळ. हो हा ताई. हा. हो हो, हम्म. काही चूक झाली का ताई? चालेल. छान नाही छान, नाही खूप नाही, सुंदर छान उलट. छान आपलं छान वाचन झालं. हा, हम्म. आपण आधी हो ना. पसायदान घेऊयात का ताई, हो आणि हो मग आपण. हो हो, मी म्हणू पसायदान म्हणू का? हो हो हो. हो हो, हम्म. म्हणा. हा.
आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे वसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आडी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता कला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेदे अलांछन मार्तंडचे तपाहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये ओवावेजी ते म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला श्री ज्ञानेश्वर माऊली की जय भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ झालं काय वा, छान. ताई, आपलं वाचन खूपच सुंदर झालं आज. छानच, अरे म्हणजे तुमचं वाचन नाही छान दादा, आहे. काही चूक झाली असेल तर मी मला 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 खूप म्हणजे हे नाही वाटतं म्हणजे नाही, आजच्याने बघूया अजिबात की नाही व्यवस्थित. अजिबात नाही नाही, अजिबात काही चूक नाही झालेली आहे. सर्व छान आहे. मला फक्त काही सूचना आपल्या गटासाठी द्यायच्या होत्या आज, आणि दुसरं 2 महत्वाचे मुद्दे सांगायचे होते. एक म्हणजे महत्वाची सूचना अशी, की आपल्याला ज्या लोकांचं नाव आहे यादीनुसार, तर त्यांनी आधीच कृपया तयार थांबावे, की आता उद्या कोण वाचणार आहे, परवा कोण वाचणार आहे. तर जे समजा ज्यांना शक्य नाहीये, तर त्यांनी ते एक तर कृपया मला, अभयदादांना किंवा सुचिताताईंना कळवणे. म्हणजे कसं, की नावं आपल्याला पुढची म्हणजे तयार असलेली बरी. आता उद्या अनुराधाताई वाचणार आहेत, बरोबर. तर परवा अरुंधती आपल्या ताई यादीनुसार उद्या अरुंधतीताई, अरुंधती सॉरी, बनारसे. हा अरुंधती वनारसे ताई वाचणार आहेत. आणि मग हम्म. परवा आपलं यादीनुसार त्याच्यामधलं कुणाला म्हणजे पहिलं शक्य आहे त्यांनी लगेच सांगा, नसेल शक्य तरी सांगा, म्हणजे मग पुढचा व्यक्ती तो वाचायला तयार होतो लगेच, असं. हे एक महत्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट, की आपल्याकडे जवळजवळ 40 मिनिटे असतात, तर आपण शक्यतो वाचकाने 30 मिनिटं ते 30-32 मिनिटे त्या ओव्या वाचाव्यात. जास्तीत जास्त 50 असा आपला नियम आहे. म्हणजे कमी झाल्या तरी चालतील, कारण त्या कशा किती कठीण आहेत, किती सोप्या आहेत, कशा तुम्ही समजून सांगू शकता, मध्ये सांगायचं असेल तर तर आपण सांगू शकता तसं. फक्त जास्तीत जास्त 50, म्हणजे खूप पटपट 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 घाई नाही करायची, की आपल्याला ते संपवायचं असं नाही करायचं. समजणं गरजेचं आहे. त्यामुळे 30 मिनिटं ओव्या वाचूयात. 5 मिनिटं प्रार्थना आपली झालीच पाहिजे, म्हणजे पसायदान झालं पाहिजे. आणि मग 5 मिनिटं काही सूचना किंवा तुम्हाला त्याच्याविषयी काही शंका असतील किंवा चर्चा असेल, तर ते आपल्याला करणं सोपं जाईल. म्हणून आपण असं वेळेचं नियोजन केलं तर आपला सर्वांचा अभ्यास चांगला होईल, असं मला वाटतं. त्यामुळे ह्या सूचना फक्त कृपया लक्षात ठेवा. आणि ज्यांची ज्यांची नावं यादीनुसार आलेली आहेत त्यांनी कृपया आधीच तयार थांबा, कारण तुमचा नंबर आलेला आहे. फक्त तुम्हाला शक्य नाहीये आता त्या वेळेला, तुम्ही बाहेर आहात किंवा नाही वाचणं, तर पुढच्या जो कोण व्यक्ती आहे तो जो वाचायला तयार आहे, तर त्याला तरी आपल्याला लगेच हे करता येतं, कारण आपण त्या क्रमाने जातो. फक्त समजा त्यातले कोणी उपलब्ध नसेल तर आपण पुढचा जो व्यक्ती आहे त्याचं नाव घेतो, असं ते आहे. आता महत्वाचं मला दुसरं जे सांगायचं होतं आज, की पहा, म्हणजे आपण 3 अध्याय जे काही पाहिले, म्हणजे ज्ञानेश्वरीतले, जे अध्याय क्रमांक 3, चौथा पाचवा 4 आणि 5, 5 म्हणजे कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग आणि कर्म संन्यास योग, हे तीनही म्हणजे सुंदर असेच कर्माविषयी असलेले आणि
मुख्यतः कर्म, विकर्म, अकर्म, कर्मसन्यास म्हणजे काय, निष्कर्म्य म्हणजे काय, ह्या गहन अशा गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न खूप सुंदर प्रकारे अनेक उदाहरणं देऊन ज्ञानेश्वरांनी करून दिलेला आहे. आता जर का त्यातली पहिली म्हणजे सुरुवातीच्या ह्याच्यातली ओळी जर का आपण पाहिली, तरी कर्म म्हणजे स्वभावे जेथे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. म्हणजे काय, तर ज्याच्या योगाने स्वभावतः या विश्वाला आकार निर्माण होतो त्याला कर्म असं म्हणावं. म्हणजे ही 8व्या अध्यायातली जो काही श्लोक आहे त्याच्या अनुषंगाने ही ओळी माऊलींनी इथे घेतलेली आहे. आणि काय सांगतात आपल्याला त्या ओळीत, की कर्माचं यथार्थ ज्ञान करून घ्या. म्हणून हे तिन्ही म्हणजे पहिल्यांदा कर्म म्हणजे काय हे समजून घेणं, मग ते निष्काम कर्म कशासाठी म्हणजे फळाची अपेक्षा सोडून का करायचं हे समजून घेणं, त्याच्यानंतर ज्ञानकर्म संन्यास योग सांगितला आणि कर्मसन्यास योग सांगितलाय. तर कर्मसन्यासामधली म्हणजे आत्ताच आपला जो अध्याय झाला त्याच्यातलं म्हणजे ज्या 2 ओळी आहेत त्या प्रत्येकाने खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवाव्यात अशा त्या आहेत. त्या म्हणजे संन्यासी कुणाला म्हणावं, तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. म्हणजे काय पहा, आणि त्याच्या पुढची ओवी आहे, आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे काय, ज्याला गत गोष्टींची जो गत गोष्टींची म्हणजे भूतकाळात काय घडलं याची कुठली आठवण तो ठेवत नाही, काही मिळाले किंवा न मिळाले याची कुठली इच्छा ज्याच्या मनात नाही, ज्याचे अंतकरण मेरू पर्वत इतकं दृढ आहे म्हणजे अचळ आहे, अशा, आणि ज्याच्या अंतकरणामध्ये मी आणि माझे असे स्मरण राहिलेले नाही अशा व्यक्तीला संन्यासी म्हणावं. म्हणजे संन्यासाची व्याख्या म्हणजे काही भगवी वस्त्र घालून अरण्यात जाणं किंवा संन्यास आश्रम स्वीकारणं याला संन्यासी न म्हणता संन्यासाची जी महत्वाची लक्षणं सांगितली ती म्हणजे 4 मुख्य लक्षणं किंवा 5 मुख्य लक्षणं आहेत. म्हणजे गतकाळात काय झालं माझ्या आयुष्यात याला महत्व काहीच नसतं, म्हणजे भूतकाळ आपल्याला बदलता येत नाही आणि भूतकाळाविषयी रममाण होऊ नये, आणि भविष्यकाळ आपल्या हातात नसतो, कारण कर्ता हा राम आहे किंवा कर्ता परमेश्वर आहे. त्याच्यामुळे त्याच्यातही तो अडकून पडायचं नाही. म्हणजे साधकांनी नेहमी वर्तमान काळात जगलं पाहिजे, आजच्या क्षणात, आजच्या वेळेला, आजच्या ठिकाणी, आणि ज्याचं अंतकरण कधीच ढळलं नाही पाहिजे. म्हणजे तो त्याच्या अंतकरणामध्ये सुख असो, दुःख असो, चांगलं असो, वाईट असो, याच्यामध्ये कधीच उद्वेग निर्माण होत नाही, अशा व्यक्तीला संन्यासी असं म्हटलेलं आहे. आणि ज्याला मी आणि माझे पण म्हणजे काय, जगातला भेदभाव ज्यांनी विसरलेला आहे, की हे माझं आहे, या वस्तू साठवलेल्या माझ्या आहेत, किंवा हे माझं मी पण आहे, हे ज्याचं विसरलेलं आहे. कारण सर्व जगच ब्रह्ममय असेल तर जगातली सगळी गोष्ट ही त्या ब्रह्मातच स्वरूप आहे. त्यामुळे त्यात माझं असं काय वेगळं, म्हणजे जिथं अहंकाराचा पूर्णपणे लोप झालेला आहे अशा व्यक्तीला आपण कर्म